रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये आता अजित पवार यांनी मध्यस्थी सुरू केलेली आहे का अशी चर्चा रंगली आहे। कारण रायगडमध्ये सुरू असलेला संघर्ष आता थांबायला हवा असं विधान अजित पवार यांनी केले। या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी रोहियो मंत्री भरत गोगावले आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे। बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडून संबंध ताणले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी असा सूर उमटला। बैठकीनंतर अजित दादा यांनी आदिती तटकरे यांच्याशीही चर्चा केली। चर्चेमध्ये वाद वाढायला नको याची खबरदारी घ्यावी अशी सूचना अजित पवार यांनी केलेली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आपण सर्वांनीच पाहिलेला आहे आणि त्यामध्ये आता त्या वादामध्ये अजित पवार हे मध्यस्थी करतायत का अशी चर्चा सुरू झाली आहे। आपण एकदा ग्राफिक्स मधून यावर एक नजर टाकणार आहोत। रायगडमधील राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष आता थांबायला हवा। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबायला हवं। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी हे विधान केले। अजित पवारांची उदय सामंत, गोगावले आणि आदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे। चर्चेमध्ये वाद वाढायला नको, खबरदारी घ्या असंही त्यांनी म्हटलंय। दत्ताकडनं एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील हे तुम्हाला आम्ही सांगतो। कारण काय आलंय, आम्हालाही हौस नाही आहे की वादविवाद करून राजकारण करायचं, संघर्ष करून, परंतु प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे। वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय त्याच्या अनुषंगाने चालावं।